आवाज येतोय ना, एकदम कुरकुरीत झाली आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एकदम कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय बनवून दाखवणार आहे। कोळंबी बघताय ना, अगदी ताट भरलेलं आहे आणि असं मस्तपैकी तुम्हाला कुरकुरीत अगदी कोळंबी फ्राय बनवून दाखवणार आहे। नेहमीच्या फ्रायपेक्षा एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण तितकीच चविष्ट आणि एकदम कुरकुरीत, अगदी खायला मजा येणार हा। नेहमी आपण कोळंबी फ्राय बनवतो, मग रवा लावून फ्राय बनवतो किंवा कोळंबी मसाला बनवतो, कांदा खोबऱ्यावरची कोळंबी, पण तीच खाऊन कशी कंटाळ येतो ना, म्हणून अशी वेगळी कोळंबी तुम्हाला बनवून दाखवते। एकदम पार्टीसाठी पण अगदी मस्त रेसिपी आहे, स्नॅक्ससाठी म्हणा किंवा स्टार्टरसाठी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे कोळंबी फ्राय। तर आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एकदम मस्त ताजी अशी कोळंबी घेतली आहे। अशी एवढ्या साईजची आपल्याला ही कोळंबी घ्यायची, म्हणजे मीडियम साईजची आहे, जास्त छोटी पण नाही जास्त मोठी पण नाही, अशी एवढ्या साईजची घ्यायची। एखाद्या वेळेस तुमच्याकडे समजा एकदम छोट्या साईजची कोळंबी असेल तर ती घेतलात तरीही चालेल, पण एवढ्या साईजची कशी पटापट आपल्याला व्यवस्थित तळता येते। इथे 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या साली काढून घेतल्यात, पाव कप कोथिंबीर घेतलीये, 4 ब्रेडचे तुकडे भाजून त्याचा ब्रेडचा चुरा असा तयार करून घेतलाय, म्हणजे ब्रेड क्रम्स असा घरच्या घरी तयार करून घेतलाय। त्यानंतर 2 अंडी घेतलेत, चवीपुरता मीठ, 1 मोठा लिंबाचा रस घेतलाय, 2 मोठे चमचे घरगुती लाल मसाला घेतलाय आणि अर्धा चमचा अशी हळद घेतली आणि कोळंबी फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही कोळंबी फ्रायची चव आणखी वाढवण्यासाठी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही बघा, सगळ्यात महत्त्वाची ही लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। आपल्याला पेस्ट मध्ये जास्त असं पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला एकदम बारीक गंधासारखी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। दाटसर अशी लसूण कोथिंबीरची इथे मी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण कोळंबी साफ करून घेऊया। हे बघा, कोळंबीचं असं पुढचं डोकं आहे ना, ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचंय। अशी कवच असतं ना वरचं, ते काढून घ्यायचं आणि शेपटी जरा अशी दाबायची। आणि हा बघा, आतमध्ये कसा काळा दोरा असतो तो फक्त आपण काढून घ्यायचा। अशी आपण सर्व कोळंबी साफ करून घेऊया। सर्व कोळंबी इथे मी चांगली स्वच्छ अशी साफ करून घेतली आणि चांगली अशी धुवून घेतली आहे। ह्या कोळंबीत आपल्याला धुतल्यानंतर अजिबात पाणी नाही ठेवायचं, सगळं पाणी असं निथळून दवडायचं, कारण नंतर ना कोळंबीला आणखीन मग पाणी सुटतं, म्हणून ह्याच्यात अजिबात पाणी नाही ठेवायचं। ह्यात टाकूया चवीपुरता मीठ, त्यानंतर घरगुती लाल मसाला इथे मी वापरलाय। तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला आहे ना तो वापरला तरीही चालेल, किंवा एखाद्या वेळेस साठवणीचा मसाला नसेलच ना तर मिरची पावडर वापरला तरीही चालेल। त्यानंतर हळद, त्यानंतर लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि लिंबाचा रस। हे सर्व साहित्य कोळंबीला चांगलंच आपल्याला लावून घ्यायचंय। सर्व कोळंबीला सगळे मसाले पेस्ट वगैरे अगदी व्यवस्थित मी लावून घेतले। बघा, अशी मस्त मसालेदार दिसायला पाहिजे, पेस्ट वगैरे चांगली व्यवस्थित लागायला पाहिजे, मगच चांगली चव लागणार ना कोळंबीला। अशी पांढरट आपल्याला ठेवायची नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाचं, कोळंबीचा कुरकुरीतपणा येण्यासाठी काय करायचं, त्यासाठी इथे मी ब्रेडचा चुरा घेतलाय, म्हणजे ब्रेड क्रम्स आपण घरच्या घरी पण तयार करू शकतो। असे ब्रेड घ्यायचे, त्यानंतर तव्यात जरा असे हलकेसे जरा भाजून घ्यायचे, कडक कुरकुरीत करून घ्यायचे, पण करपवायचे नाहीत, आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे। अगदी घरच्या घरी मार्केट पेस्ट सारखा हा ब्रेडचा चुरा तयार होतो, आणि मार्केटमधून विकत आणायची पण गरज नाही, ही स्टेप करायचीच हा। आणि इथे 2 अंडी घेतलेत, ही अंडी आपण फेटून घ्यायची आहे। एखाद वेळ तुमच्या समजा घरात सगळं साहित्य असेल पण अंडी नसेल तर काय वापरायचं, मैदा घ्यायचा, मैद्यामध्ये मीठ आणि थोडासा मसाला टाकायचा आणि त्यात पाणी टाकून अशी स्लरी म्हणजे एक मिश्रण तयार करून घ्यायचं। एकदम पातळ नाही करायचं किंवा एकदम घट्ट पण नाही, जरा चमच्यानं असं अलगद पडायला पाहिजे, असं थोडंसं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं। आणि मैदा मग नंतर मग असं घोळवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मग तळला तरीही चालेल, पण अंड जरा वापरायचं, एकदम भारी चव लागते। आणि ह्या अंड्यामध्ये पण आपल्याला अगदी थोडंसं मीठ टाकायचंय, म्हणजे वरचं आवरण पण आहे ना अळणी लागणार नाही। झालं, हे तयार आहे। आता आपण कोळंबी छान अशी कोट करून घेऊया। आता एक मसाला लावलेली आपल्याला कोळंबी घ्यायची आहे, ती सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड क्रम्स मध्ये अशी घोळवून घ्यायची।
अशी। त्यानंतर लगेचच अंड्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला ही घोळवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये अशी ठेवायची आणि व्यवस्थित त्याला ब्रेडचा चुरा लावून घ्यायचा। असं केलात ना की कोळंबी एकदम मस्त अशी क्रिस्पी होते, कुरकुरीत होते। अशी आपल्याला घोळवून घ्यायची आहे। ही कोळंबी कशी मसाला लावलेली ओलसर असते ना, त्यामुळे सुरुवातीला ह्याला हा ब्रेडचा चुरा व्यवस्थित चिकटला जातो। पुन्हा एकदा अंड्याच्या मिश्रणामध्ये आपण हे घोळवून घेऊया। इथे मी कोळंबी अशी कोट करून घेतली आहे आणि एका बाजूला तेल पण ठेवलेलं तापत। तेल तापलंय। आपल्याला गॅस फास्ट करून म्हणजे हाय हीट वरती कोळंबी तळायची नाही हा, कोळंबी लगेच करपेल। आजपर्यंत छान शिजायला पण हवी आणि छान कुरकुरीत पण व्हायला हवी। हे बघा तेल तापलंय, चुरा टाकलाय मी ब्रेडचा, पण तो असा करपला नाही एवढा आपण तेल तापवून घ्यायचंय। मीडियम गॅस करूनच आपल्याला ही कोळंबी अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। टाकल्या लगेच झारा लावायचं नाही हा, जरा अर्धा मिनिट थांबायचं आणि मग झारा लावायचा। कोळंबी शिजायला कसा वेळ लागत नाही हा, लगेच शिजली जाते, जास्त असा वेळ लागत नाही, म्हणून गॅस मीडियम करायचा। मी तुम्हाला गॅसचा अंदाज करते, मी करते चुलीवरती, पण तुम्ही सर्वजण कसं गॅसवरती करत असाल ना, म्हणून मी गॅसचा अंदाज सांगते। 3 ते 4 मिनिटं मी अशी मस्त कोळंबी तळून घेतली आहे बघा। रंग अगदी सुंदर आलाय, सगळं तेल आपल्याला असं निथळून दवडायचं आणि अगदी सुंदर रंग आलाय बघा कोळंबीला। अशीच सर्व कोळंबी आपण तळून घेऊया। एकदम क्रिस्पी क्रंची ही कोळंबी फ्राय खाण्यासाठी तयार आहे। आवाज येतोय ना, एकदम कुरकुरीत झाली आहे। आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते। आणि या रेसिपीची व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक, कारण ह्याच बरोबर आपल्या चॅनलवरती कोळंबीचे भरपूर सारे रेसिपीचे प्रकार आहेत। नक्की सगळे व्हिडिओ बघा। थँक्यू, या खायला।